Friends, I am your chemistry teacher Ganesh Kalaskar from Science Academy Down. Friends, in today's 11th lecture on chemical thermodynamics, we are going to discuss about the Hess law of constant heat summation and the numericals based on it. So friends, let's start with our first topic, that is Hess law of constant heat summation. Statement: overall the enthalpy change for the reaction is equal to the sum of enthalpy changes for individual steps in a reaction. मित्रांनो, स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला. ओव्हरऑल द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन, कोणत्याही एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये होणारा एन्थॅल्पीचा ओव्हरऑल चेंज इज इक्वल टू दी, हा कोणाला इक्वल असतो? द सम ऑफ एन्थॅल्पी चेंजेस फॉर इंडिव्हिज्युअल स्टेप्स. पहा, इज द सम ऑफ एन्थॅल्पी चेंजेस फॉर द इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिएक्शन. हाऊ कॅन वी इलुस्ट्रेट दिस स्टेटमेंट? पहा, मी याचं इलुस्ट्रेशन देतोय. If we consider the overall reaction A gives C, जर आपली overall reaction काय असेल? A gives C, किंवा आपण असं म्हणू, if a reaction takes place in the following two steps, A gives B and B gives C, delta RH standard is equal to delta H1 and delta RH standard is equal to delta H2, then the overall reaction can be written as A gives C. मित्रांनो, आपली ऍक्च्युअल जी रिएक्शन आहे A gives C, ही जर या दोन स्टेप मध्ये होत असेल, A gives B and B gives C, these are the individual steps and those are the enthalpy changes in those individual steps, then the overall enthalpy change, मग आपला enthalpy change for the reaction इथे आपण म्हणूया delta H standard 1, delta H standard 2, step 1, step 2 is equal to the sum of the enthalpies in the individual steps. तर ओव्हरऑल रिएक्शनचा एन्थॅल्पी काय असणार आहे? डेल्टा H1 स्टँडर्ड प्लस डेल्टा H2 स्टँडर्ड. इट मीन्स दॅट इट इज द सम ऑफ, ही सम आहे, कशाची सम आहे? इट इज द सम ऑफ एन्थॅल्पी चेंजेस फॉर द इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिएक्शन. तर मित्रांनो, तुम्हाला याचा अर्थ समजला असेल. Overall, the enthalpy change for a reaction is equal to the sum of enthalpy changes for the individual steps in a reaction. It can also be stated as, मित्रांनो, आपण याला या प्रकारे सुद्धा लिहू शकतो और स्टेट करू शकतो. The enthalpy change for a reaction remains same regardless the path by which reaction occurs. तर मित्रांनो, याला आपण असे स्टेट करू शकतो, द एन्थॅल्पी चेंज फॉर अ रिएक्शन, कोणत्याही एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये होणाऱ्या एन्थॅल्पीचा बदल हा काय असतो? इट रिमेन्स सेम regardless the path by which reaction occurs. It directly gives the illustration of the enthalpy is the state function. मित्रांनो, हे काय प्रूव्ह करते आपल्याला? Enthalpy is a state function. It means that we can say that Hess law is the direct consequence of the enthalpy is a state function. एन्थॅल्पी हे स्टेट फंक्शन आहे. हे कोण प्रूव्ह करते आपल्याला? हेस लॉ. कारण हेस लॉ मध्ये आपण काय सांगितलं? एन्थॅल्पी चेंज फॉर अ रिएक्शन रिमेन्स सेम regardless the path by which reaction occurs. It means that the enthalpy change values
फॉर द इनिशियल स्टेट अँड द फायनल स्टेट आर दी, पहा याचाच अर्थ असा द एन्थॅल्पी चेंजचे व्हॅल्यू कोणावरती डिपेंडेंट असणार आहे, इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड नॉट ऑन द पाथ फॉलोड टू रीच दॅट स्टेट, त्या पाथवरती डिपेंडंट नाही. इट मीन्स दॅट वी कॅन से दॅट द Hess law is a direct consequence of the enthalpy is a state function. हे डायरेक्टली प्रूव्ह काय करते, एन्थॅल्पी काय असणार आहे, स्टेट फंक्शन. तर मित्रांनो तुम्हाला हेस लॉचं स्टेटमेंट लक्षात आलं असेल. आता आपण त्यासाठी एक्झाम्पल पाहणार आहोत. एकदा स्टेटमेंट परत पाहून घ्या व्यवस्थित. ओव्हरऑल द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज इक्वल टू द सम ऑफ एन्थॅल्पी चेंजेस फॉर इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिएक्शन. तर पहा मित्रांनो, आता आपण याला एक एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करणार आहोत की ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज जो आहे तो इंडिव्हिज्युअल स्टेपची सम येतोय का नाही आपण हे चेकआउट करणार आहोत. पहा, when hydrogen combines with the nitrogen it forms the N2H4 gas. N2H4 gas delta RA standard 1 for this reaction is plus 95.4 kilojoule. Okay, and when that N2H4 gas combines with H2 gas, it forms two molecules of the ammonia. Delta RA standard 2, its value is minus 187.6 kilojoule. If we write the overall reaction, then that N2H4 get cancelled and we get 2 times H2 plus H2, 3 times H2 gas plus N2 gas, it gives 2 times NH3 gas, and delta RH standard for this reaction is equal to minus 92.2 kilojoule. But actually मित्रांनो ही जी व्हॅल्यू आली minus 92.2 kilojoule is nothing but the sum of the values of these two enthalpy change. It means that we can say that here delta RA standard is equal to delta RA standard 1 plus delta RA standard 2. अशा प्रकारे आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने हेस लॉ एक्सप्लेन करू शकतो. परत एकदा पहा, आपण ज्यावेळेस हेस लॉचा एक्झाम्पलच्या सहाय्याने एक्सप्लेन करणार आहोत या प्रकारे आपण मांडणार. कन्सिडर द रिएक्शन hydrogen combines with the nitrogen to form the N2H4 gas. The enthalpy change for this reaction is plus 95.4 kilojoule. When this N2H4 gas combines with the H2 gas, it gives 2 times NH3 gas. The enthalpy change for this reaction is minus 187.6 kilojoule. If you write the overall reaction of these two steps, we get the 3 times H2 gas plus N2 gas. It gives the 2 times NH3 gas. And enthalpy change for this reaction is minus 92.2 kilojoule, which is nothing but the sum of enthalpy change for the individual steps. Thus, we can say that it proves the Hess law of the constant heat summation. Constant, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. हीट समेशन, आपण त्यांची हीटच्या व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय त्यांची काय करतोय, समेशन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज दी हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. मित्रांनो तुम्हाला लक्षात आलेलं आहे हेस लॉ. आता आपण याचे ऍप्लिकेशन सांगणार आहोत. हेस लॉ इज युजफुल टू डिटरमाइन द एन्थॅल्पी चेंज फॉर दोज रिएक्शन हुज व्हॅल्यूज कॅन नॉट बी प्रेडिक्टेड ऑर कॅल्क्युलेटेड एक्सपेरिमेंटली. पहा मी ऍप्लिकेशन काय सांगितलं. Hess law is useful to calculate the enthalpy change or to determine the values of enthalpy change for those reactions whose values cannot be calculated experimentally. ज्या रिएक्शनचा एन्थॅल्पी चेंज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करणं शक्य नाही अशा रिएक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण कसा डिटरमाइन करू शकतो, बाय युजिंग दी हेस लॉ. अँड दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ हेस लॉ. तर मित्रांनो आपण आता हेस लॉ अभ्यासलाय. आता आपण अभ्यासणार आहोत काही न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दिस हेस लॉ. अतिशय सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. फर्स्ट वन आपण पाहतोय न्यूमेरिकल. तर फर्स्ट न्यूमेरिकल पाहतोय आपण. फर्स्ट वन पहा, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी, म्हणजेच आपल्याला टू फाइंड म्हणतोय. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिएक्शन, सिम्बॉल तुमच्या लक्षात आलेला आहे,
फॉर द रिएक्शन, पहा गिवन रिएक्शन, टू टाइम्स Fe solid plus 3/2 O2 gas, it gives Fe2O3 solid. फ्रॉम द गिवन डेटा, आणि आपल्याला डेटा काय दिलेला आहे पहा, दोन इक्वेशन दिलेले आहेत. 2 टाइम्स Al solid plus Fe2O3 solid, it gives 2 times Fe solid plus Al2O3 solid. Delta H standard is equal to minus 847.6 kilojoule, and second equation दिले पहा 2 times Al solid plus 3/2 O2 gas, it gives Al2O3 solid. Delta RH standard is equal to minus 1670 kilojoule. तर मित्रांनो, आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन हे आहे. या रिएक्शन साठी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, टू फाइंड दी delta H standard for the given reaction by using these two equation. या दोन इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर पहा आता सोल्युशन. द रिक्वायर्ड इक्वेशन इज कोणते आपलं, 2 टाइम्स Fe solid plus 3/2 O2 gas, it gives Fe2O3 solid, आणि आपल्याला याचा काय फाइंड आउट करायचा आहे, डेल्टा RH स्टँडर्ड. मित्रांनो, अतिशय सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये. आता आपल्या रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये Fe कुठे आहे, एरोच्या लेफ्ट साइडला, पण जे दोन गिवन इक्वेशन आहेत त्याच्यामध्ये Fe कुठे आहे, राईट साइडला. लक्षात ठेवा, हेच लॉवरती कधीही ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाईल किंवा न्यूमेरिकली विचारला जाईल त्यावेळेस अतिशय सोपी ट्रिक अशी आहे, आपल्याला जे एलिमेंट्स किंवा जे कंपाऊंड्स ज्या साइडला रिक्वायर्ड आहेत त्या साइडला जर नसतील तर ते इक्वेशन रिव्हर्स करायचं आणि रिमेनिंग इक्वेशन बरोबर ऍड करायचं, प्रॉब्लेम संपला. इतकं इझी आहे. ओके, मग आता पहा, आपला Fe कुठे पाहिजे होता, लेफ्ट साइडला रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये, पण तो ऍक्च्युअली दिलाय कुठे, राईट साइडला. देअरफॉर मग मी म्हणेल इक्वेशन हे जे 1 आहे आणि हे जे इक्वेशन 2 आहे त्यातील इक्वेशन 1 ला आपण काय करणार आहोत, रिव्हर्स. आता ऑपरेशन काय ठरवलं आपण, ऑपरेशन आपलं असं ठरलं, रिव्हर्सिंग इक्वेशन 1 अँड देन ऍडिंग विथ इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला रिव्हर्स करा आणि 2 बरोबर ऍड करा. 2 टाइम्स Fe solid plus Al2O3, मी याला रिव्हर्स करून मांडतोय, इट गिव्स 2 टाइम्स Al solid plus Fe2O3 solid. डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू, आता मित्रांनो मी ज्यावेळेस याला रिव्हर्स करतोय, आपण ज्यावेळेस गाईडलाईन्स पाहिल्या होत्या, गाईडलाईन्स मध्ये आपण थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी ज्या गाईडलाईन्स होत्या त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं, ऑन रिव्हर्सिंग ऑफ एनी केमिकल इक्वेशन the magnitude of the enthalpy change remains same but its sign get reverse. म्हणजे याचा अर्थ आता मी याला रिव्हर्स केलं, याचं मॅग्निट्यूड तेच राहील पण याचं साइन काय होईल, आता मायनसचं प्लस होईल. प्लस 847.6 किलो जूल, अँड देन ऍडिंग विथ कोणाबरोबर, इक्वेशन 2 बरोबर ऍड करतोय आपण, 2 टाइम्स Al सॉलिड ऍड करतोय पहा, प्लस 3/2 O2 गॅस, it gives Al2O3 solid. Delta RH standard is equal to minus 1670 kilojoule. तर मित्रांनो पहा आता किती सिंपल आहे. इथे 2 टाइम्स Fe solid, इथे 2 टाइम्स Al आहे, इथे 2 टाइम्स Al कट झाले, Al2O3 लेफ्ट साइडला, इथे राईट साइडला Al2O3 अपोजिट साइडला, त्यामुळे कट झाले, प्लस 3/2 O2 गॅस, इट गिव्स Fe2O3 solid. आता पहा, आपण हे दोन इक्वेशन ऍड केलेले आहेत, आपण त्यांच्या एन्थॅल्पी चेंजचे सुद्धा ऍडिशन करणार आहोत. डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू, पहा लार्जर क्वांटिटी आहे त्याचं ऑपरेशन आपल्याला करावं लागत असतं माहिती आहे, म्हणजे 1670 मायनस 847.6, 10 मायनस 6 4, कॅरियर 1 आला, 10 मायनस 8 2, कॅरियर 1, 7 मायनस 5 2, 16 मायनस 8 और 6 मायनस 8 8. मित्रांनो आपली येणारी व्हॅल्यू जी असणार आहे
लार्जर व्हॅल्यू जी असते तिचं आपल्याला साईन द्यावं लागतं, -822.4 किलो जूल. अँड दिस इज आवर फायनल आन्सर. तर मित्रांनो, आपण फर्स्ट न्यूमेरिकल पाहिलं की ज्याच्यामध्ये आपल्या एन्थॅल्पी चेंजची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, -822.4 किलो जूल. व्यवस्थित एकदा पाहून घ्या. आपण आता सेकंड न्यूमेरिकल कडे जाणार आहोत. पहा न्यूमेरिकल. Calculate the standard enthalpy change for the reaction. Calculate the standard enthalpy change for the reaction SiO2. Given equation पहा. SiO2 सॉलिड प्लस 3 टाइम्स कार्बन ग्राफाइट. मित्रांनो, ग्राफाइट लेंदी आहे, मी फक्त शॉर्टकट मध्ये सध्या GR डॉट करतो. ग्राफाइट इट गिव्स SiC सिलिकॉन कार्बाइड सॉलिड प्लस 2 टाइम्स कार्बन मोनॉक्साइड गॅस. यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं, एन्थॅल्पी चेंज. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन आपल्याला 3 इक्वेशन्स आहेत दिलेले आहेत त्यांनी. फर्स्ट वन, silicon solid plus O2 gas, it gives SiO2 silicon dioxide, SiO2 solid, delta Ra standard value पहा, -911 kilo joule. Second equation, 2 times carbon graphite plus O2 gas, it gives 2 times carbon monoxide gas. Delta RH standard is equal to -221 kilojoule. And third one, silicon solid plus carbon graphite, it gives silicon carbide solid. Delta RH standard is equal to -65.3 kilojoule. तर मित्रांनो, आता आपल्याला या 3 इक्वेशन मध्ये 1, 2, 3 हे 3 इक्वेशन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डेल्टा RH स्टँडर्ड. सोल्युशन. मित्रांनो, आपलं ठरल्याप्रमाणे रिक्वायर्ड इक्वेशन पाहून घ्यायचं. द रिक्वायर्ड इक्वेशन इज काय, आपलं रिक्वायर्ड इक्वेशन SiO2 सॉलिड प्लस 3 टाइम्स कार्बन ग्राफाइट, इट गिव्स सिलिकॉन कार्बाइड सॉलिड प्लस 2 टाइम्स कार्बन मोनॉक्साइड गॅस. आता पहा, आपल्या रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये SiO2 लेफ्ट साइडला आहे. इथे SiO2 आपल्या लेफ्ट साइडला दिसतोय का, नाही. तर तो फर्स्ट इक्वेशन मध्ये कोणत्या साइडला आहे, राईट साइडला. आपलं काय ठरलं होतं, रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये जर तो ज्या साइडला आहे त्या साइडला जर नसेल गिवन इक्वेशन मध्ये, तर ते इक्वेशन काय करायचं, रिव्हर्स. तर हे इक्वेशन रिव्हर्स होईल. 3 टाइम्स कार्बन ग्राफाइट, कार्बन ग्राफाइट लेफ्ट साइडलाच आहे, ठीक आहे. सिलिकॉन कार्बाइड राईट साइडला आहे, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साइड राईट साइडला आहे, काहीच हरकत नाही. म्हणजे फक्त आपण काय करणार, ऑपरेशन पहा आपलं, ऑपरेशन रिव्हर्सिंग इक्वेशन 1 अँड देन ऍडिंग विथ इक्वेशन 2 अँड 3, हे आपलं ऑपरेशन असेल. आता मी याला रिव्हर्स करतो मित्रांनो. SiO2 सॉलिड, इट गिव्स Si solid plus O2 gas, delta RH standard is equal to, आता तुम्हाला माहिती आहे याला मी रिव्हर्स केलं म्हणजे याचं साइन मॅग्निट्यूड सेम राहील, साइन चेंज होईल. मायनसचं काय होईल, आता प्लस 911 किलो जूल. सेकंड वन ऍज इट इज लिहायचे, 2 टाइम्स कार्बन ग्राफाइट प्लस O2 गॅस, इट गिव्स 2 टाइम्स कार्बन मोनॉक्साइड गॅस. डेल्टा RH स्टँडर्ड इज इक्वल टू -221 किलो जूल. अँड थर्ड वन, silicon solid plus carbon graphite, it gives silicon carbon graphite. Delta RH standard is equal to -65.3 किलो जूल. तर आपण या तिघांना काय करणार आहोत, ऍड. फर्स्ट इक्वेशन रिव्हर्स केल्यानंतर आपण त्याला 2 आणि 3 बरोबर ऍड करणार आहोत. पहा आता, SiO2 सॉलिड, SiO2 सॉलिड, इथे सिलिकॉन राईट साइडला आहे, कट इथे लेफ्ट साइडला आहे. त्यानंतर O2 इथे राईट साइडला, इथे लेफ्ट साइडला आहे, तोही कट होईल. 2 टाइम्स कार्बन ग्राफाइट आणि इथे 1 कार्बन ग्राफाइट, वी गेट द 3 टाइम्स कार्बन ग्राफाइट. इट गिव्स राईट साइडला पहा
सिलिकॉन कार्बाइड SiC ग्राफाइट प्लस 2 times CO गॅस. ओके, म्हणजे बरोबर आपलं रिक्वायर्ड इक्वेशन येतंय. मग आपण यासाठी काय केलं, या 3 इक्वेशनची ऍडिशन करतोय. मग मी मुद्दाम काय करतो, अगोदर हे जे 2 इक्वेशन आहेत त्यांची ऍडिशन करतो, नंतर याच्या बरोबर त्याला कंबाईन करतो. पहा, -2 to 1 -65.3 दोघांचा सेम साइन असेल तर ऑपरेशन पहा. 3 5 + 1 6 8 2 -286.3 आणि फर्स्ट इक्वेशन ची व्हॅल्यू काय 911 -286.3. मित्रांनो, लार्जरचं ऑपरेशन करणार याच्यातून याला आपण मायनस करणार, सबट्रॅक्ट करणार आहोत. 10 - 3 7 कॅरियर 1, 11 - 7 4 कॅरियर 1, 11 - 9 2 कॅरियर 1, 9 - 3 6. येणारी व्हॅल्यू असणार आपली डेल्टा RA स्टँडर्ड इज इक्वल टू 624.7 किलो जूल प्लस 624.7 किलो जूल. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल आपण जे हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन याच्यावरती आपण जे न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत ते अतिशय इझी आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे याचे मी तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहे. तर एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके, तर मित्रांनो, आज आपण 11th लेक्चर मध्ये अभ्यासलं हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन आणि फायनली आपण त्याच्यावरती अतिशय सिंपल 2 न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत. ओके फ्रेंड्स, थँक्स.